गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहना दियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि 24 स्थानांच्या अंतर्गत संसारी जीवांची अवस्था कशी असते याचं कथन आपण क्रमाक्रमाने बघतोय. संसारी जीवाच्या अन्वेषणासोबतच आम्हाला स्वतःचं देखील अन्वेषण करायचं आहे की आमच्याही जीवनात कशाय असतील तर कोणत्या दर्जाचा कशाय आहे, त्याची जाती कोणती आहे, सम्यक्त्वाची प्राप्ती आम्हाला आहे की नाही आहे, आम्ही आज कशा परिस्थितीत म्हणजे आम्हाला लेशा कोणती आहे, ज्या बाबतीत आम्ही पाहू शकतो या बाबतीत आपलं परीक्षण करायचंय. म्हणजे लेशेचा परिणाम कोणता राहील आम्हाला, नंतर गुणस्थान आमचं कोणतं राहू शकेल, ज्ञान आमच्या जीवनात कशा प्रकारचं आहे, या सगळ्यांबद्दलचा स्वतःला स्वतः शोधणं हेही एक 24 स्थानाच्या अंतर्गत महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आता आपण अनंतानुबंधी चतुष्काचं संबंधामध्ये चार्ट तालिका बघणार आहे. 1 मिनिट. ताई एक विचारू का? थोडासा त्रास हो देते मी हो, तुम्हाला. नाही नाही, विचारा, काही हरकत नाही. माझ्या मनात जेव्हापासून हे सुरू आहे ना तेव्हापासून मनात येतं की हे गती मार्गना पुनस्थान हे सगळ्यांचा आपण विचार केला, पण जर का मी कोण आहे हेच त्याला त्या जीवाला समजलं नाही तर हो त्याला हे कर्म आपण तर हे जन्मोजन्मी केलं असेल ना, हो ना. कर्मकांड हे जर केलंच असेल पण मी कोण आहे हो. हे समजलं नसेल तर याचा फायदा काय आहे जीवाला? हा, आता आता खूप चांगला प्रश्न आहे हा. पंडित टोडरमलजींचं मोक्ष मार्ग प्रकाशक नावाचा ग्रंथ आहे हं. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी हेच दिलेलं आहे की सगळ्यांना असं वाटतं कर्मशास्त्र वाचून काय उपयोग आहे, आम्हाला चारही अनुयोग कळले पाहिजे. आम्हाला प्रथमानुयोगाच्या माध्यमातून चारित्र कथा पुरुषांची कळली पाहिजे की जेणेकरून आमचं आदर्श काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. पहिला तर प्रथमानुयोग महत्वाचाच आहे. आम्ही आज काय करतोय, प्रथमानुयोगाची शास्त्र आम्ही वाचत नाही. त्याच्यामुळे आगमामध्ये कोणत्या परिस्थितीत कोणत्या जीवानी कशा प्रकारचं उत्कृष्ट भाव प्राप्त केले हे आम्हाला समजत नाही. म्हणून प्रथमानुयोग देखील आमच्या परिणामांसाठीच महत्वाचा आहे. नंतर चरणानुयोगानुसार आमचं आचरण आहे की नाही हेही आम्हाला तपासायला पाहिजे. आगमामध्ये जी आमची सगळी श्रावकाचार ग्रंथ आहे, मूलाचारासारखी ग्रंथ आहे, हेही आम्हाला पाहायला पाहिजे. नंतर कर्णानुयोगानुसार जर आम्ही शिकलो नाही तर कोणता परिणाम केला असताना आम्हाला कशा प्रकारचा बंध होतो आहे हे आम्हाला कळणार नाही. जसं तत्वार्थ सूत्रामध्ये 6वा अध्याय जर आम्ही उघडला तर 6वा अध्याय पूर्ण कर्मकांडवर आधारित आहे ना. त्याच्यामध्ये काय सांगितलं की ज्ञानावरण कर्माचा बंध तुम्ही कशा प्रकारे करता, तत्प्रदोष निन्नव मात्सर्यानंतराया साधन होता ज्ञान दर्शनावरण दुःख शोक तापाक्रंदन वध परिदेव नान्य सद्वेदस्य. ही सगळी अशुभ वेदनीय कर्माच्या बंधाची कारण आहे. सगळे आम्हाला दिले की माया तैर्य घेऊनस्य, हे सगळे हे जर आम्हाला समजलं नाही की जीवनात मायारूप परिणाम केल्याने आम्हाला कोणत्या गतीमध्ये कशा प्रकारचं दुःख भोगावं लागतं, त्याच्यामुळे आम्हाला कर्णानुयोग देखील
वाचावा लागतो. आणि आम्हाला कर्णानुयोगाच्या माध्यमातून आमची एकाग्रता वाढते. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही द्रव्यानुयोगाचं अध्ययन करू, समयसाराचं अध्ययन करताना शुद्ध पारिणामिक भाव आम्हाला सांगितला, मी कसा आहे हे सांगितलं आम्हाला. आम्हाला द्रव्यानुयोगात दाखविलेल्या आत्म्याचीच आराधना करायची आहे. पहिल्यांदा तर एक लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला द्रव्यानुयोगानुसार सांगितलेला, प्रतिपादन केलेला सर्व परपदार्थांपासून भिन्न, कर्मापासून भिन्न असा आत्मा आम्हाला जीवनात अवलंबन घेण्यायोग्य आहे. अशा हा, हे तर नक्की आहे. हे अवलंबन घेत असताना आमच्या विशुद्धतेमुळे कर्मामध्ये कशा प्रकारचे बदल घडतात, आणि आम्ही जर विशुद्ध परिणाम केले नाही तर कर्म आम्हाला कशा प्रकारे येऊन त्या ठिकाणी 70 कोडाकोडी सागरांचा देखील बंधनात हे आम्हाला समजलं पाहिजे. जर हे समजलं नाही आम्हाला, कर्म किती काळ आम्हाला बांधून ठेवू शकतं, म्हणजे कर्माची पण ज्ञात व्हायला पाहिजे. आणि ती जर आम्हाला ज्ञात झाली नाही तर आमचे विशुद्ध परिणाम आम्ही करू शकत नाही. कारण यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आम्हाला संसारी अवस्थेत कोणत्याही तऱ्हेचं अवलंबन न घेता जर निर्विकल्प ध्यान सांगितलं, पहिल्यांदा रूपातीत ध्यान सांगितलं, सिद्ध परमेष्ठीचं ध्यान सांगितलं, किंवा निश्चय नयाचा तुम्ही अवलंब घ्या हे सांगितलं. अगदी अनभिज्ञ व्यक्ती आहे आणि त्याला एकाने प्रश्न विचारला, तुला आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे का? अगदी तो काहीही न जाणणारा व्यक्ती, अनभिज्ञ व्यक्ती, ती व्यक्ती म्हणाली, हो, मला माझा आत्माच समजलाच पाहिजे. समोरची व्यक्ती ज्ञानी होती, ती विचारायला लागली, तुला मी निश्चयाने आत्मा दाखवू की व्यवहाराने आत्मा दाखवू? समोरची व्यक्ती म्हणाली, मला निश्चय, व्यवहार काही समजत नाही, या गोष्टी कधी मी ऐकल्याच नाहीये, तुला जे वाटते त्यांनी मला तू सांग. तर तो म्हणाला की व्यवहार असा आहे, व्यवहार फिरवून 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 तुला तुझ्या तत्वावर नेणार आहे, निश्चयाचा रस्ता डायरेक्ट आहे. तो म्हणाला, मग मला कशाला फिरवतो तो एवढं, मला तू सरळ सरळ डायरेक्ट रस्ता दाखव, निश्चयाचा रस्ता दाखव. निश्चयाचा रस्ता त्यांनी दाखवला. काय सांगावं? अहम एको खलु शुद्धो. बस एकच वाक्य बोलला, अहम एको खलु शुद्धो. तो म्हणे, या वाक्याने मला काहीच अर्थबोध झाला नाही. अरे काय आहे हे अहम एको खलु शुद्धो, मी शुद्ध आहे, शुद्ध आहे. अरे पण कसा शुद्ध आहे ते सांग ना. आता कसा शुद्ध आहे हे सांगण्यासाठी पहिल्यांदा अशुद्धता सांगावी लागली की नाही? शुद्ध जर पाहायचं आहे, सोनं शुद्ध कोणतं आहे हे पाहायचंय आम्हाला, मग काय सांगावं लागलं? अशुद्धता सांगावी लागली की नाही सांगावी लागली? जर अशुद्धता समजली नाही तर तुम्हाला शुद्धता मिळणार कुठे? म्हणून आम्हाला हे सगळं कर्मकांड वाचावं लागतं. याच्यामध्ये आम्ही बदल करू शकत नाही, कर्माचा आम्ही कर्तृ संबंध मानू शकत नाही. जर मी म्हटलं की हे माझं कर्म आहे तर कर्म आपलं आहे का? नाही आहे. निश्चय हेच सांगणार आहे की कर्माचं कर्तृत्व तू तुझ्याकडे घ्यायचं नाहीये, तुला तुझ्या परिणामांमध्येच राहायचंय. अधःकरण रूप परिणाम पाहिले आम्ही, अपूर्वकरण रूप पाहिले. आत्म्याचं कर्तृत्व या 4 आवश्यकांमध्ये, अधःकरणाच्या 4 आवश्यकता सांगितलेल्या आहेत. थोडं बारीक सांगते, थोडं खोलात जाऊन सांगते. अधःकरणाच्या 4 आवश्यकता सांगितल्या आहेत. पहिली सांगितली की जीवाचे प्रतिसमय अनंत गुणित विशुद्ध परिणाम होतात. दुसरी विशेषता सांगितली, जे कर्म आहे अनुभाग हा द्विस्थानगत होतो. पुण्य प्रकृतीचा अनुभाग हा चतुस्थानगत होतो आणि कर्म प्रकृतीचं बंधापसरण होतं. 4 विशेषता सांगितल्या. या 4 विशेषतांमध्ये जीवाचं काय आहे आणि कर्माचं काय आहे? जीव जीवात आहे, कर्म कर्मात आहे. कर्मधारा वेगळी, ज्ञानधारा वेगळी नाही. या 4 मध्ये जीवाचं एकच काम आहे, जीवाचा विशुद्ध परिणाम, एवढंच जीवाचं कार्य आहे. बाकी सगळ्या प्रक्रिया कुठे घडतात आहे? कर्मात घडत आहे.
त्याचं म्हणजे द्विस्थानगत झालं, चतुस्थानगत झालं, ही तर कर्माची प्रक्रिया आहे. पण हो कर्माच्या प्रक्रिये सांगितल्याशिवाय आम्हाला शुद्ध कळत नाही. हो आज जर आम्हाला म्हटलं की तुला तिर्यंच गतीतील म्हणजे जीव राशी शोधायची आहे, जीव हो राशी शोधायची आहे, आणि आम्ही म्हटलं आम्ही चैतन्य शोधतो, दिसते हो का चैतन्य आपल्याला? नाही. दिसत नाही. मग आम्हाला कशाच्या माध्यमातून पाहावं लागतं? गतीच्या माध्यमातून चैतन्य पाहावं लागतं. म्हणून किंवा इंद्रियाच्या, जर आम्हाला इंद्रियच समजले नाही तर आम्हाला हा इंद्रियवाला जीव आहे हे समजू शकत नाही. हो त्याच्यासाठी पहिल्यांदा इंद्रिय सांगावे लागले की बघ, हे जे इंद्रिय आहे, ज्याला एक इंद्रिय आहे तो पण जीव आहे, दोन इंद्रियवाला पण जीव आहे, हे त्याला सांगावं लागलं. समयसार मध्ये एक गाथा लिहिली आहे. वर्ग वर्गणा गुणस्थान 29 भाव जीवाचे नाही, वर्णादी अरुरागादी ते निज भाव को न्यारा किया. हो छडालाकार म्हणतात, पंडित दौलतरामजी. जर वर्णादी आणि रागादी हे काय आहे? भाव आहे. भाव नाही आहे, हे कर्माची क्रिया आहे. अच्छा. वर्णादी कोणाची क्रिया आहे? स्पर्श काय रस बघ. गंध वर्ण कुणाची क्रिया आहे? पुद्गलाची पुद्गलाची. पुद्गलाची. पुद्गलात घडत आहे. हो रागादी हा जीवाचा काय आहे? विभाव आहे. हे हो कर्म सापेक्ष कथन आहे. कोणतं हो कथन आहे? कर्म सापेक्ष. हो आता ही जर आम्हाला ही एकच ओळ समजायची असेल छडालाची योग्य रीतीने, हो. वर्णादी अरुरागादी ते निज भाव को न्यारा किया, कोणाला तर किंवा आम्हाला 3 गोष्टी समजाव्या लागतात. आम्हाला कर्मशास्त्रही समजावं लागतं, आम्हाला अजीवही समजावा लागतो, आणि आणि आम्हाला जीव. जीवही समजावा लागतो. हो आणि कसं आहे, थोडं डिटेलच सांगते. बऱ्याच वेळेला हा प्रश्न माझ्याही कधी कधी मनात येतो की आपण हे कर्माचं सगळं लावतो कशासाठी करायचं हे सगळं प्रकरण. पण आत्मानुशासन समजा आपण ग्रंथ उघडला, हो तर आत्मानुशासन मध्ये सम्यक्त्वाचे 10 भेद दिलेले आहे. हो. आज्ञा आज्ञा. सम्यक्त्व, हो. उपदेश सम्यक्त्व, बीज उपदेश. सम्यक्त्व, हे हो सगळं. आता बीज सम्यक्त्व काय आहे? की तुम्ही बीजाक्षरांच्या माध्यमातून देखील तिथे जर आमची बुद्धी चालत असेल तर त्या बीजाक्षरांच्या माध्यमातून देखील तुम्ही विस्तृत ज्ञान प्राप्त करू शकता. खसखसचं बीज किती हो सूक्ष्म असतं, पण हो ते जमिनीत पेरलं की वटवृक्ष तयार होतो, हो है ना? त्या हो. बीजापासून वटवृक्ष निर्माण होतो. तसे आमचे हे बीजाक्षर जर आमच्या हृदयस्थ झाले तर ज्ञानाचा वटवृक्ष केवल ज्ञान जीवनात येऊ शकतं. नंतर हम्म. त्यांनी गणिती सूत्रांचा विचार करून सूत्र सम्यक्त्व सांगितलं. त्याच्यामध्ये गणिताचा ज्याला आवड आहे, प्रधानता देऊ शकतो, तो त्याच्यामध्ये मन एकाग्र करू शकतो, त्याला देखील त्यातून सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून कर्मशास्त्र या दृष्टीने अभ्यासायचं आहे आणि लावायचं आहे ते स्वतःवर लावायचं आहे. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत आहे की 24 स्थाना शिकायचे आहे, दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःच्या आपल्यासाठी. अंतःकरणाचं परीक्षण करण्यासाठी. माझा मीच परीक्षक आहे, मलाच त्याचं उत्तर पण माहित असणार आहे, आणि मीच माझे व्हॅल्युएशन पण माझं मीच करायचं आहे. दुसरं कोणी मार्क नाही टाकणार मला, माझं हो. व्हॅल्युएशन मला करायचं आहे. आणि हम्म. ही आहे कर्णानुयोगाची उपयोगिता. लोकालोक विभक्ते युग परिवृत्ते चतुर्गती नामच आदर्शमिव तथा मतिरवैती कर्णानुयोगम च. कशात म्हटलं? रत्नकरण शावकाचार मध्ये सावकाचार. समंत भद्राचार्यांनी म्हटलं, जर अनुयोग हा महत्वाचा नसता तर सगळं सगळं आम्हाला ज्ञान जे षटखंडागमाचं मिळालं ते कोणत्या अनुयोगात आहे? सत्प्ररूपणा, खुद्दाबंध, सगळं सगळं जे काही आहे आमच्या जवळ, जे ज्ञान दर्शन आचार्यांपासून आम्हाला प्राप्त झालं, भूतबली पुष्पदंत आचार्यांनी लिखित रूपाला आम्हाला दिलं, किंवा इकडे कशाय प्राभृत, त्याच वेळेला समकालीन ज्या वेळेला धरसेनाचार्यांचं कार्य इकडे सुरू होतं, त्याच समकालीन इकडे खाली दक्षिणेमध्ये गुणभद्राचार्यांचं देखील कार्य कशाय सुरू प्रभूत. होतं. त्यांनी कोणता लिहिला? कषाय कषाय प्राभृत. प्राभृत. कशाय प्रभूत.
तो ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ देखील कशावर आधारित आहे? कर्मावर आधारित आहे. कारण आम्हाला जीवाच्या परिणामांची समीक्षा करायची आहे. पण जीवाचे परिणाम बघत असताना आम्ही नुसते परिणाम विशुद्ध विशुद्ध म्हणून आम्हाला समजू शकत नाही. परिणाम सांगताना आम्हाला असंख्यात जीवांची तुलना करून तो परिणाम सांगावा लागला. एका जीवाची आम्ही काय सांगू शकतो? काहीच नाही सांगू शकत. काय म्हणू शकतो? विशुद्ध आहे, विशुद्ध आहे. अरे पण कसा विशुद्ध सांगा तर. मग त्याच्यासाठी नाना जीव घ्यावे लागले, की या जीवाचा परिणाम बघ, हा जघन्य परिणाम आहे, हा बघ हा उत्कृष्ट परिणाम आहे, हा दुसऱ्या समयात गेला, हा तिसऱ्या समयात चढला, याचे परिणाम अशा प्रकारे जघन्य पण राहिले, उत्कृष्ट पण झाले. हे कसं सांगावं लागलं? तुलनात्मक. कोणता अनुयोग आम्ही वापरला? कर्णानुयोग. कर्णानुयोग वापरला. कर्म सांगितलं आम्ही, परिणाम तपासले, पण वापरला कर्णानुयोग. म्हणून एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचंय आम्हाला. मी बऱ्याच वेळेला 2-3 वेळेला माझं ते रिपीटही झालेलं आहे वाक्य, की जे द्रव्यानुयोगानुसार आपल्या परम पारिणामिक भाव रूप त्रिकाली आत्मतत्वांचा अवलंबन घेऊन आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होण्याचा पुरुषार्थ करतात, त्यांच्या जीवनामध्ये कर्णानुयोगांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे कर्मांची उपशम क्षय आदी प्रक्रिया सहज घडते आणि त्यांचं आचरण चरणानुयोगामध्ये सांगितलेल्या ग्रंथामध्ये अहिंसादी अनुव्रत महाव्रत रूप असतं. आणि असेच जीव प्रथमानुयोगामध्ये शलाका पुरुष म्हणून त्यांची ख्याती होते. वाक्य हे नीट लक्षात ठेवा. आणि हे आहे आमच्या धर्माचं प्रयोजन. हे प्रयोजन आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्हाला वाटतं की आज प्रथमानुयोगात काय ठेवलंय, काय पडलंय. अरे आमच्या वेळेला आमच्यावर जशी परिस्थिती आली तर त्यावेळेला त्या लोकांनी काय कशा प्रकारे आत्म आराधना केली. गजमोती चढवण्याची मनोवतीची गोष्ट, तिच्यावर जेव्हा गजमोती मिळाले नाही, तिने नियम नाही भंग केला. काय केलं? जोपर्यंत मला गजमोती मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी अनशन करेल, मी जेवणार नाही. परिणाम श्रद्धा बलवती बनली. तिच्या जीवनात तिला मंदिर पण उपलब्ध झालं आणि मोत्यांनी भरलेलं भंडार पण उपलब्ध झालं. म्हणजे काय झालं? प्रथमानुयोगामध्ये त्यांनी प्रथमानुयोग वाल्यांची कथा आहे ती समजा, पण त्याला तिच्या विशुद्धतेमुळे कर्मामध्ये देखील असाताचा उदय बदलून सातारूप झालं. हे स्थित्यंतर. आम्हाला एखाद्या वेळेला आम्ही म्हणतो की मंदिरामध्ये पूजा केली की मिथ्यात्व आहे, एखादा रोग दुरुस्त करायचा आहे किंवा आम्हाला व्याधी जडली आहे, काही झालंय, मग आम्ही काय म्हणतो? भगवंतांची आता पूजा करायला पाहिजे, जाप करायला पाहिजे. मग आम्ही काय म्हणतो? हे सगळं मिथ्यात्व आहे. आज चर्चा अशीच आहे साधारणतः, पण याला आम्ही मिथ्यात्व म्हणू शकतो का? नाही. जे प्रथमानुयोगामध्ये जे काही आम्हाला आदर्श पुरुष दिसले, त्यांनीही त्यांच्यावर उपसर्ग आला, दुःख आलं, तर त्यांनी देखील एक भगवंतांची शरण घेतली आहे. शरण घेणं, भावना व्यक्त करणं आणि याचना करणं, या दोन गोष्टी फरक आहे. याचना नाही आहे ती. आम्ही जे म्हणतो आहे याचना नाही, आमची भावना आहे ती. आणि भावना ही भक्ताला भगवान पण बनवू शकते, भक्ताला भगवान पण बनवू शकते. म्हणून हे महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणजे यासोबत द्रव्यानुयोगाचा अभ्यास पाहिजेच. द्रव्यानुयोगानुसार आत्मा समजलाच पाहिजे. आणि आपण ते समयसार मध्ये पाहिलाय द्रव्यानुयोगाचा आत्मा कसा आहे. तर 47 शक्ती ह्या हृदयस्थ असल्याच पाहिजे, की आम्ही जीवत्व शक्तीनीच जीवन जगतो आहे. आमच्याजवळ सर्वज्ञत्व शक्ती आहे. आमच्याजवळ कोणती त्यागोपादान शून्यत्व शक्ती आहे. सगळ्या शक्ती अशा आमच्या हृदयात भिनल्या पाहिजे. आणि त्यासोबत जर आम्ही
हे कर्णानुयोग वाचू तर त्याची महती आम्हाला विशेष रीतीने वाटते. आणि हे जे नियम आहे, नियम किती काटेकोर आहे, किती चाकोरीबद्ध नियम आहे, की त्याच्यात अपवाद नाही आहे कोणत्याही तऱ्हेचा. की गोमटसार मध्ये वेगळं सांगितलं, लब्धीसार मध्ये वेगळं सांगितलं, असं नाही. सगळ्या आचार्यांनी सर्वज्ञ प्रणीत दिव्य ध्वनीत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. हो, धन्यवाद ताई, एकदम खरं वाटलं. छान, धन्यवाद. आता प्रश्न आपण घेऊया. अनंतानुबंधी चतुष्क आपल्याला पाहायचंय, आणि हे पाहायचंय पण पाहत असताना मीही कोणत्या ना कोणत्या पर्यायी तशा प्रकारची होती, किंवा भविष्यात जर 2000 सागर माझे व्यतीत झाले तर असं पर्यायी तर कुठे जावं लागेल, अशाच पर्यायींमध्ये मला जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून एक थोडस संवेग भावना आमच्यामध्ये उत्पन्न व्हावी म्हणून देखील याचं अध्ययन करणं महत्वाचं आहे. आणि ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांचं मन पण एकाग्र होतं त्या ठिकाणी, आणि म्हणून पण हे अभ्यासनीय आहे. अनंतानुबंधी चतुष्कामध्ये आपण आता तालिका लावू. अनंतानुबंधी चतुष्क म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये भाव आला पाहिजे की तो कोणत्या गुणस्थानात आहे. ज्याला अनंतानुबंधी कशाय विद्यमान आहे त्याचं गुणस्थान कोणतं राहू शकेल? पहिल्यांदा मिथ्यात्व पहिलं, मिथ्यात्व, आणि दुसरं सासाधन. सासाधन मध्ये पण अनंतानुबंधी आहे, म्हणून 2 गुणस्थानं त्याची राहू शकतील. पुढे अनंतानुबंधी नाही, कारण दुसऱ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी चतुष्काची विच्छुत्ती आहे. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानापर्यंत अनंतानुबंधी कशाय विद्यमान आहे, पुढे अनंतानुबंधी कशाय उदीयमान नाही. सत्तेत असू शकतो, उदयात नाही, किंवा त्याचा बंध पण होणार नाही. उदय आणि बंधाची परत व्यवस्था वेगळी आहे. बंध विच्छुत्ती झाली याचा अर्थ त्याचा या गुणस्थानाच्या पुढे बंध होणार नाही. म्हणून 2 गुणस्थानं याच्यामध्ये पाहायची आहे. गती किती राहतील अनंतानुबंधी चतुष्क असताना? 4 गती, 4 गतीमध्ये राहू शकतात. इंद्रिय किती राहतील? सगळे राहतील. एक इंद्रियापासून 5 इंद्रिय वाले. काय किती राहील? षटकाईक. योग किती राहील? रगद्विक नाही राहणार, बाकी राहतील सगळे, म्हणजे 13. बाकी 13 योग राहतील. 4 मनाचे, 4 वचनाचे, आणि इकडे औदारी आहारक आणि आहारक मिश्र नाही राहणार. याचं कारण तो मुनींना संभवनीय आहे, आणि इथे मुनी ते पद धारण करू शकत नाही अनंतानुबंधी चतुष्क असताना. वेद 3 राहतील. कशाय? अशा हेच लावायचे ना, स्वकीय म्हणजे 9 लावला आणि 9 कशाय. स्वकीय 1 क्रोध लावला आणि 9 कशाय, असे 10 लावले. ज्ञान कुज्ञान राहतील, 3 कुज्ञान राहतील. संयम असंयमच राहील ना, संयमी नसेल असतो. संयम राहणारच नाही. एखादे जर मुनी असतील आणि ते मुनिव्रत पालन करत आहे, आणि जर त्यांचं मिथ्यात्व जीवनात गेलं नसेल, अनंतानुबंधी जीवनात गेलं नसेल, आणि इकडे संयमाची काटेकोरपणे ते पालना करत आहे, 5 समिती 5 महाव्रत पूर्ण पाळत आहे, मग त्यांचं गुणस्थान कोणतं राहील? पहिलं, किंवा त्यांना संयम, त्यांचं पहिलंच गुणस्थान राहील मिथ्यात्व असेल तर. आणि संयम देखील जरी ते पाळत आहे, जरी प्राणी संयम, इंद्रिय संयम त्यांच्या जीवनात त्यांनी स्वीकारलेला आहे, तरी देखील त्यांचं संयम राहील असंयमच राहील. नंतर दर्शन, चक्षु दर्शन, चक्षु आणि अचक्षु 2च दर्शन राहतील. अवधी आणि केवल दर्शन नाही राहणार. लेशा 6 राहतील. 6 राहतील. भव्यत्व दोन्ही आहे. सम्यक्त्व मिथ्यात्व आणि सासाधन 2च राहील. मिथ्यात्व आणि सासाधन. संज्ञी दोन्ही
दोन्ही. आहारक दोन्ही. दोन्ही. गुणस्थान दोन पहिले. दोन पहिले दोन. जीव समास सगळेच ऍटलिस्ट सगळे राहतील. 19च्या 19 जीव समास राहतील. पर्याप्ती 6 पर्याप्ती. 6 पर्याप्ती आहे. प्राण 10. 10. प्राण. संज्ञा 10. संज्ञा 4. 4. उपयोग 4. 3 आणि 2 5. 3 आणि 2 5. ध्यान आर्तरव आर्तरौद्र 8च ध्यान राहतील. धर्म ध्यान राहणार नाही. आश्रव तर इथे आहारद्विक काढले तर 55 नाही, पण आता इथे स्वकीय लावत असतील कदाचित. हा स्वकीय लावलाय म्हणून कषाय 10 लावलेले आहे. म्हणून 10 कषाय लावलेले आहे. या अपेक्षेने त्यांनी 40 घेतलेले आहे. पण तसे आपण पाहिलं तर अनंतानुबंधी आहे, याचा अर्थ 16च्या 16 ही कषाय आहे. या अपेक्षेने जर आपण बघितलं तर 5 विद्यात्व 12 विरती 25 कषाय आणि योग 13 असे 55 आश्रव राहतील. 55 जाती 4 गती संबंधी सगळ्या जाती राहतील म्हणजे 84 लाख. आणि कुल 199.5. भाव लावताना आता भाव किती लावाल? औपशमिक भाव दोन्ही आहे. नाही दोन्ही नाही, फक्त मिथ्यात्व आहे. दोन मिथ्यात्व आहे म्हणजे भाव नाहीच आहे. औपशमिक भाव नाहीच आहे. क्षायिक भाव तो पण नाही. क्षायोपशमिक भाव इथे आता 2 अज्ञान राहतील, 2 दर्शन राहतील. 3 अज्ञान 2 दर्शन. 3 अज्ञान 2 दर्शन 5 लब्धी. सम्यक तो राहणार नाही. देश संयम नाही. सकल संयम नाही. म्हणजे किती झाले? 5 आणि 2 5 10. 10 क्षायोपशमिक भाव राहतील. गतीमध्ये 4ही गती आहे. कषाय 4ही आहे. वेद 3ही आहे. मिथ्यात्व आहे, अज्ञान आहे, असंयम आहे, असिद्धत्व आहे आणि देशा पण सगळ्या आहे. म्हणून औदैहिक भाव पण 21 राहतील. क्षायोपशमिक 10 झाले आणि पारिणामिक 3ही भाव राहतील. अशा प्रकारे इथे 3 अज्ञानला तर कुह अवधी पण घेतलाय का त्यांनी? पहिल्या गुणस्थानात अनंत देवांना नारकींना मिथ्यादृष्टी देव नारकींना अवधी राहते ना त्यांना. म्हणजे भावप्रत्यय अवधी ज्ञान आहे की नाही. तो सम्यक दृष्टी असो की मिथ्या दृष्टी असो, देव आणि नारकींना अवधी ज्ञान आहे. मिथ्यात्व प्रथम गुणस्थानवरती प्रथमच गुणस्थान आहे. प्रथमच गुणस्थानात आहे त्यांना. जर जर देवगती मधला जीव आहे आणि मिथ्यात्व सहित आहे, अवधी ज्ञान आहे की नाही आहे त्यांना? आहे. ते कोणतं आहे? तू अवधी आहे. अनंतानुबंधी कषाय आता कशाला म्हणायचं? काल तसं पाहिलं आपण की अनंत संसाराचं कारण असल्यामुळे मिथ्या दर्शनासोबत जे दर्शन आहे कषाय आहे. मिथ्या दर्शन नहीं, अनंत संसार का कारण होने से मिथ्या दर्शन को अनंत कहा है और उस अनंत को बांधने वाली जो कषाय है वह अनंतानुबंधी कषाय है. म्हणजे मिथ्यात्वाला कुठे कुठे अनंत या शब्दाने देखील संबोधन केलेलं आहे मिथ्यात्वाला. आणि मग अनंताला बांधणारी जी कषाय ती अनंतानुबंधी कषाय अशी देखील त्याची व्युत्पत्ती केलेली आहे. जिन कषायों के द्वारा जीव में उत्पन्न हुए संस्कारों का अनंत भवों में अवस्थान माना गया है वे अनंतानुबंधी कषाय है. जो क्रोध मान माया लोभ सम्यक दर्शन सम्यक चारित्र का विनाश करते हैं तथा जो अनंत भव के अनुबंधन स्वभाव वाले होते हैं वे अनंतानुबंधी कहलाते हैं. हे वाचण्याचा आणखी एक फायदा असा
की आपण अजून तागायतपर्यंत, मला माहिती नाही बाकीच्यांनी वाचलं की नाही, पण याच्यामध्ये धवला, जय धवलांची जी काही उद्धरणं दिलेली आहे, जरी आपण त्याचा स्वाध्याय केलेला नाही आहे तरी देखील आम्हाला हे जाणीव होते की पहा, हे धवला पुस्तकातून डायरेक्ट वाक्य वीरसेन आचार्यांनी जे मांडलेलं आहे ते आम्हाला आज त्यांना वाचायला मिळत आहे. म्हणजे जणू काही वीरसेन आचार्य आम्हाला अशा शब्दांच्या माध्यमातून आम्हाला ती कल्पना स्पष्ट करून दाखवतात आहे. हे म्हणजे आम्हाला त्यावेळेला तो भाव आमच्या मनात यायला पाहिजे की हे सगळं जे डायरेक्ट वाक्य तसेच्या तसे आहे, धवला, गोमटसार, जीवकांड, कर्मकांड, तर आम्हाला नेमिचंद्र आचार्यांची महती आमच्या मनामध्ये जागृत व्हायला पाहिजे. धवलाकार वीरसेन स्वामी, त्यांची वीरसेन आचार्य, त्यांची महती आम्हाला ज्ञात व्हायला पाहिजे. अनंतानुबंधी कशाय कितने प्रकार की होती है, इतर 4 प्रकारचे आहे. आणि अनंतानुबंधी प्रत्येकाला उपमा कशा कशाची दिलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं प्रकरण गोमटसार मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी जय धवला या पुस्तकाचं 12व्या पुस्तकाचं उद्धरण देऊन हे प्रकरण सांगतात आहे की अनंतानुबंधी क्रोध कशासारखा असतो. ते दगडावर रेषा कोरली की दगडावरच्या रेषाप्रमाणे, पत्थर की रेखा की तरह, किंवा नगराची म्हणजे नग म्हणजे पर्वत, आणि पर्वताप्रमाणे जो अत्यंत नगर याच्याप्रमाणे शिखराप्रमाणे जो अत्यंत कडक आहे म्हणजे पत्थराप्रमाणे आहे, तो अनंतानुबंधी क्रोध आहे. म्हणजे त्याच्यावरची रेषा जशी पुसत नाही, आणि म्हणून जुन्या काळी जे काही त्यांना वज्रलेपासारखं लिहून ठेवायचं होतं ते त्यांनी शिलेवर उत्किरित केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आम्हाला आमचा शिलालेख पाहायला मिळत असेल तर तो मिळतो श्रवणबेळगोळला, श्रवणबेळगोळा मागून पण मराठी भाषेमध्ये जो आहे तो ती 981 साली प्रतिमेची निर्मिती हा, म्हणजे झाली. मराठी भाषेतला म्हणताय मी. मराठी भाषेतला, बरोबर आहे, मराठी भाषेतला आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा दगडावरचा आम्हाला शिलालेख मिळतो तो खंडगिरी उदयगिरीला हाती गुंफेवरचा, सगळ्यात 36 ओळींचा तो ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला लेख राजा खारवेल यांनी खोदलेला आहे. सगळ्यात आमच्या ग्रंथांना म्हणजे प्राचीन आहे तो. आणि त्यानंतर गोमटगिरीला जर श्रवणबेळगोळला जर आम्ही गेलो तर आता तर त्यांनी ठिकठिकाणी काच लावून ते शिलालेख असे सुरक्षित करून ठेवलेले आहे. आणि त्याच्यावर तर कित्येक लोकांचे पाय पडून ते घासल्या पण गेलेले आहे. पण आज मात्र थोडी जागृती आल्यामुळे ते शिलालेख आता जतन करण्याचं कार्य पण ते हे लावून काच वगैरे लावून, काचेची पेटी लावून त्या ठिकाणी केलेले आहे. मराठीमध्ये जो लेख लिहिला तो चामुंडराय करविले हा 981 साल बाहुबली प्रतिमेची ज्यावेळेला निर्मिती झाली ती. अनंतानुबंधी क्रोध अशा प्रकारे दगड शिला रेखाप्रमाणे आहे. अनंतानुबंधी मान हा पर्वताप्रमाणे अत्यंत अभेद्य आहे. पर्वत जसा वाकायला तयार नसतो, जसे छोटे छोटे झाडं झुडपं असतात, जर वावटळ सुटली तर ती झाडं झुडपं वाकतात आणि म्हणून वाचतात, पण पर्वत मात्र वाकत नाही. म्हणून त्या पर्वतासारखा जो काही मान आहे तो अनंतानुबंधी मान म्हटला जातो. अनंतानुबंधी माया, त्याला उपमा दिलेली आहे मायेला बास, म्हणजे बांबूच्या झाडाच्या मुळांसारखं, कारण त्याला छोटे 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 खूप मुळा असतात. तर अशा मुळांप्रमाणे जो त्या ठिकाणी माया आहे की ज्याच्या मनाचा ठांग लागूच शकत नाही, अशा प्रकारची ज्याच्या अंतःकरणामध्ये कुटिलता आहे त्याला अनंतानुबंधी माये म्हणजे बास सदृश माया, बास वृक्ष की गेठिली जडके सदृश कही है. आणि अनंतानुबंधी लोभ हा किरमिजी रंगाप्रमाणे, ज्याला आपण काय म्हणतो ते दगड असतात आणि ते दगड टाकल्यानंतर त्याचा जो रंग तयार होतो किरमिजी रंग, त्या रंगाप्रमाणे पक्का रंग ज्या ठिकाणी आहे कितीही धुतला तरीही तो नष्ट होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या
रंगाची उपमा अनंतानुबंधी लोभाला दिलेली आहे, किंवा कृमी राग सदृश कहा है. या कृमी रागाबद्दल पुढे सांगणार आहे, तेव्हा आपण पाहू. आज आपण इथे थांबूया. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए हिनवाणी माँ को वंदना शत बार है. वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सहस्राहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.